जय मित्रांनो, तर आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला 11 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे आणि ती सुरुवात होईल पण कारण की आता समोर काहीही अडचण नाही. आपल्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी सुरुवात होण्यासाठी काहीही अडचण नाही, कारण की आता जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो यांच्या निवडणुका ह्या 5 फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्याच्यानंतर आता 7 ला लगेच त्यांचा रिझल्ट आहे. त्याच्यानंतर आपले पोलीस भरतीचे 11 फेब्रुवारी पासून मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि 5 फेब्रुवारीच्या दरम्यान आपले हॉल तिकीट पण येऊन जातील. तर आता आपण जाहिरातीचा वाट बघत असतो, रोज अभ्यास करत असतो, रोज ग्राउंड करत असतो. तर आपल्याला कमीत कमी या 2025च्या भरतीमध्ये जर भरती व्हायचं असेल तर आपल्याला कमीत कमी किती टोटल करावे लागेल यावर आपण सविस्तरपणे बोलणार आहे. म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस सर्व कॅटेगरीबद्दल बोलणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर आतापर्यंत नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरच्या ज्या काही या 25च्या भरतीच्या रिलेटेड ज्या काही अपडेट येत राहतील तर त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवेल. तर आता जर आपण बघितलं तर एनटीसी कॅटेगरी कारण की ओपनच्या खालोखाल 1-2 मार्क खालोखालच आपली एनटीसी कॅटेगरीची मेरिट ही लागत असते. तर एनटीसी कॅटेगरी 2024च्या भरतीमध्ये कशा प्रकारे मेरिट लागली होती, कारण की आता 2024च्या जर भरतीचा आपण विचार केला तर काही ठिकाणी 100च्या आसपास तर काही ठिकाणी 140 क्रॉस एनटीसी कॅटेगरी गेलेली आहे. तर साताऱ्यासारख्या जिल्ह्यात डायरेक्ट 141 मार्कांवर मेरिट ही एनटीसी सर्वसाधारणची गेली होती. त्याच्यानंतर धुळे सारखा जिल्हा 138 मार्कावर, बीड सारखा जिल्हा 137 मार्कांवर, तर एनटीसी कॅटेगरीचा सर्वसाधारणची मेरिट भंडाऱ्याला फक्त 96 मार्कांवर लागलेले, कारण की भंडाऱ्याचा पेपर पण त्याप्रमाणेच कठीण असतो. यवतमाळला 105 मार्कांवर, वर्ध्याला 111 मार्कांवर, वाशिमला 115 मार्कांवर. तर अशा प्रकारे मेरिट मधील आपल्याला हा फरक आपल्याला आढळून येतो एनटीसी कॅटेगरीचा. एससीबीसी कॅटेगरी जर बघितली आपण 2024च्या भरतीमध्ये, तर 2024च्या भरतीमध्ये एससीबीसी कॅटेगरी मराठा कॅटेगरी कशी राहिली, तर छत्रपती संभाजीनगर, जीआरपी असो, धाराशिव असो की कोल्हापूर असो या ठिकाणी 136 मार्कांवर एससीबीसी कॅटेगरी सर्वसाधारणची मेरिट ही गेलेली होती. सर्वाधिक मेरिट होती ही यवतमाळला फक्त 84 मार्कांवर, तर भंडाऱ्याला 101 मार्कांवर मेरिट ही एससीबीसी सर्वसाधारणची गेलेली होती. जळगाव सारखा जिल्हा 130 मार्क घेऊन पण तिथं मुलांचं काम झालेलं नाही, मुलं तिथं पोलीस होऊ शकले नाही. 133 मार्कांवर जळगाव सारख्या ठिकाणी एससीबीसी मराठा कॅटेगरीचं मेरिट ही येऊन टिकली होती. बुलढाण्यासारख्या ठिकाणी 132 मार्क वर मेरिट राहिली होती. त्याच्यानंतर वर्धासारख्या ठिकाणी 104 मार्कांवर, तर गोंदियासारख्या ठिकाणी 109 मार्कांवर अशा प्रकारे मेरिट ही गेलेली होती एससीबीसी कॅटेगरीची. आणि धुळे असो, आता 130 क्रॉसवाले जिल्हे कोणते आहेत तर एससीबीसी कॅटेगरीचे, तर धुळे, बीड, नागपूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर, त्याच्यानंतर मुंबई, जालना यासारख्या ठिकाणी 130 क्रॉस गेलेले आहे. तर याप्रमाणे एससीबीसी कॅटेगरीची मेरिट ही लागलेली आहे. तर आपल्याला या 2025च्या भरतीमध्ये जर आपल्याला भरती व्हायचं असेल एससीबीसी कॅटेगरीने, तर आपल्याला नक्कीच 130 क्रॉस, 130च्या जवळपास म्हणजे 129-130 क्रॉस आपल्याला करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि जे एससीबीसी कॅटेगरीचे मुलं आहेत त्यांना ही गोष्ट पुरेपूर माहिती असेलच, तर 130 क्रॉस केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि काही जिल्ह्यामध्ये आता वर्धा असो, गोंदिया असो यासारख्या ठिकाणी मेरिट का खाली येते, कारण की इथला पेपर टफ असतो. तर त्याप्रमाणे आता पेपरचा फरक हा आपल्याला इथं आढळून येतो. एनटीबी कॅटेगरी जर बघितली, जळगाव सारख्या ठिकाणी 138 मार्कांवर, नवी मुंबईला फक्त 98 मार्कांवर गेली. जळगावला 138 तर नवी मुंबईला फक्त 98 मार्कांवर, नाशिक सिटीला 132 मार्कांवर, भंडाऱ्याला 106 मार्कांवर, ठाणे सिटी आणि सिंधुदुर्गला 131 मार्कांवर, परभणीला 112 मार्कांवर. तर हा आपल्याला मेरिट मधील आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो. हा जिल्ह्यांचा पण फरक आहे, हा पेपर पॅटर्नचा फरक आहे, संबंधित जिल्ह्यामध्ये कसा पेपर आला त्याच्यावरती पण ही मेरिट आपल्याला ठरवलेली असते. तर आपल्याला आता एससीबीसी असो की एनटीबी असो ह्या ज्या कॅटेगरी आहे यांना 130 क्रॉस हे करावीच लागते. 128 प्लस तरी आपल्याला कमीत कमी मार्क्स हे घ्यावे लागतात. आता काही जागांचा डिफरन्स असेल तर काही पेपर पॅटर्नचा यामध्ये फरक आपल्याला आढळून येतो. आता एससी कॅटेगरी जर बघितली आपण सर्वसाधारणची, तर काही जिल्ह्यांमध्ये आता एससी कॅटेगरीच्या मेरिट ह्या पहिल्यासारख्या कमी लागत नाही, कारण की आता मुलं बऱ्यापैकी टफ झालेले आहेत. तर 130 क्रॉस काही काही जिल्ह्यांमध्ये 130 क्रॉस गेली, तर काही काही जिल्ह्यांमध्ये 100च्या आसपास पण मेरिट ही एससी सर्वसाधारण कॅटेगरीची आलेली आहे. तर धुळे आणि नाशिक सारख्या ठिकाणी जर बघितलं आपण तर 131 प्लस तिथं मेरिट ही गेलेली आहे. ठाणे सिटीला 130 गेली, बुलढाणा, जळगाव आणि सातारा यासारख्या ठिकाणी 129 मार्कांवर मेरिट ही गेलेली होती. काही जिल्हे असे आहेत की फक्त आता 100च्या आसपास एससी कॅटेगरीची मेरिट ही लागलेली आहे. तर ते भंडारा सारख्या जिल्ह्यात 100 मार्कांवर, मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी 110 मार्कांवर, वर्धा वाशिम सारख्या ठिकाणी 112 मार्कांवर,
मिरिट ही गेलेली आहे. तर आता एसटी कॅटेगरीसाठी जर बोलायचं झाल्यास सर्वसाधारणसाठी तर आपल्याला कमीत कमी तरी 125 तरी आपल्याला क्रॉस करावीच लागेल. 123 124 प्लस आपल्याला मिरिट ही आपल्याला टोटल ही करावीच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, कारण की मिरिट ही कमी लागत नाहीये. 130 क्रॉस वाले पण जिल्हे बघितले आपण, ठाणे, बुलढाणा, जळगाव, सातारा सारख्या ठिकाणी 130 क्रॉस गेलेली आहे. तर अशा प्रकारे एससी कॅटेगरीची मिरिट ही लागलेली आहे. महिला कॅटेगरी बद्दल आपण पूर्ण कॅटेगरीबद्दल पण नक्कीच बोलणार आहे. तर ईडब्ल्यूएसचा जर आपण विचार केला तर ईडब्ल्यूएसचा ईडब्ल्यूएसचा जर विचार केला की 10 असे जिल्हे आहेत 2024च्या भरतीमध्ये की तिथं 100च्या आसपास 100च्या खाली मिरिट ही आलेली आहे. तर काही मोजक्याच जिल्ह्यांमध्ये फक्त 130 क्रॉस गेलेले आहे. तर बुलढाण्यासारख्या ठिकाणी 133 मार्कांवर ईडब्ल्यूएसची 2024चे सर्वात टफ मिरिट ही बुलढाण्याला 133 मार्कांवर मिरिट गेलेली आहे. सातारा धुळे सारख्या ठिकाणी 131 मार्कांवर, नाशिक सिटीला 128 मार्कांवर आणि 10 जिल्हे 100च्या आसपास वाले, पिंपरी चिंचवडला फक्त 67 मार्कांवर, यवतमाळला 72, अहिल्यानगरला 73, पालघरला 73, वर्ध्याला 83 आणि परभणीला 87 अशा प्रकारे ईडब्ल्यूएसचे सर्वसाधारणची मिरिट ही लागलेली आहे. तर आता आपण समजून घेऊ शकतो आपल्याला ईडब्ल्यूएसला किती टोटल करावी लागेल, कारण की आता हा पेपरचा पण बऱ्यापैकी यामध्ये फरक आपल्याला आढळून येतो. त्याच्यासोबतच आता जिल्हा निवड पण भरपूर असं मी आता पूर्वीपासूनच, आता जेव्हापासून मी व्हिडिओ बनवणं चालू केलं तेव्हापासूनच तुम्हाला सांगत आलेलो आहे की जिल्हा निवड हा खूप टर्निंग पॉइंट आहे. आपल्या आयुष्य बदलणारा हा खूप टर्निंग पॉइंट आहे. हा खूप मोठा निर्णय, आपल्या पोलीस भरतीतला सर्वात मोठा निर्णय जर असेल तर हा जिल्हा निवडवर आपलं सर्व काही डिपेंड राहते. तर जिल्हा निवड आपल्याला कुठं कुठं 130 दिसते, तर कुठं कुठं 105 110च्या दरम्यान 100च्या आसपास पण मिरिट आपल्याला दिसते. हा पेपर पॅटर्नचा विषय असू शकतो, पण बऱ्यापैकी आपल्याला अशा फरक आपल्याला मिरिट मध्ये आपल्याला आढळून येतो. तर आता जर बघितलं ओपनचा जर मिरिट बघितलं आपण, ओपनच्या मिरिट तर धुळे सारख्या ठिकाणी 141 मार्कांवर गेली, सोलापूर सिटीला 109 मार्कांवर गेली, बीडला सिंधुदुर्गला 140 मार्कांवर गेली, भंडाराला 110 मार्कांवर गेली, जळगाव छत्रपती संभाजीनगर सिटीला 138 मार्कांवर गेली, वर्ध्याला 120 मार्कांवर गेली, मीरा भाईंदरला 121 मार्कांवर गेली. तर अशा प्रकारे मिरिट ही गेलेली आहे. तर त्याच्यासोबतच आता जर आपण महिला कॅटेगरीचा जर आपण विचार केला, एक मिनिट, महिला कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एकच मिनिट, आता आपण जर एक मिनिट, हा महिला कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर सर्वात आधी आपण बघू एसटी महिला. एसटी महिलांचा जर विषय आपण केला तर एसटी महिला नाशिक सिटी असो की परभणी असो या ठिकाणी सर्वाधिक मिरिट लागली, 121 मार्कांवर मिरिट लागलेली आहे. परंतु 10 जिल्हे असे आहेत आता सर्व कॅटेगरीमध्ये आपल्याला हे आढळून येते की 100च्या आसपास मिरिट कुठे दिसते, तर कुठे 130 क्रॉस झालेली आपल्याला दिसून येते. तर एसटी कॅटेगरीचा सर्वात हायेस्ट जर मिरिट बघितले तर नाशिक सिटी आणि परभणीला मागच्या 2024च्या भरतीमध्ये 121 मार्कांवर लागलेले, सातारा सारख्या जिल्ह्यात 120 मार्कांवर, मुंबई सिटीला 119 मार्कांवर, चंद्रपूरला 118 मार्कांवर. तर हा जिल्ह्याचा फरक आहे. तर त्याच्यासोबतच आता नाशिक ग्रामीणला फक्त 73 मार्कांवर, जिथं नाशिक सिटीला 121 मार्कांवर गेलेली आहे तर तिथंच एसटी महिलांची 73 मार्कांवर फक्त मिरिट ही गेलेली आहे. सांगली सारख्या ठिकाणी 74 मार्कांवर, छत्रपती संभाजीनगर, लोहमार्ग पोलीस आणि ग्रामीणला दोन्ही ठिकाणी फक्त 82 मार्कांवर एसटीची मिरिट ही लागलेली आहे. तर आता धाराशिव, वाशिम, पुणे जीआरपी, सोलापूर सिटी, जालना अशा ठिकाणी 100च्या आसपास एसटी कॅटेगरीची मिरिट ही लागलेली आहे. तर आता महिला कॅटेगरी आता एसटी कॅटेगरी 115 जरी आपण 115 तर खूप झाले, 110 जरी आपण क्रॉस केले तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी वाढतात. फक्त अपवाद याला 2-3 जिल्हे असू शकतात. त्याच्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये 110च्या आसपास किंवा 100च्या आसपास आपल्याला मिरिट ही या भरतीमध्ये पण आपल्याला आढळून येईल. ओबीसी महिला जर बघितलं, ओबीसी महिला नाशिक सिटी, धुळे सारख्या ठिकाणी 127 मार्कांवर सर्वात टफ ही मिरिट लागलेली आहे. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीणला 89 मार्कांवर मिरिट गेली. महाराष्ट्रातले 4 असे जिल्हे आहेत की फक्त तिथे 100च्या आसपास मिरिट ही गेलेली आहे. 5-7 जिल्हे असे आहे की 120 क्रॉस गेलेले आहे. त्याच्यानंतर मुंबई, जळगाव, सिंधुदुर्ग, ठाणे सिटी, बीड, नागपूर शहर, चंद्रपूर, बुलढाणा यांसारख्या ठिकाणी 120 क्रॉस महिला कॅटेगरी ओबीसीची मागच्या वेळेस गेलेली आहे. पण त्याच वेळेस यवतमाळ असो, वाशिम असो, वर्धा असो, नाशिक ग्रामीण यासारख्या ठिकाणी 100च्या आसपास फक्त ओबीसी महिलांची मिरिट ही आलेली आहे. तर आता आपण जर ओबीसी महिलाचा जर विचार केला तर 115 जर आपण कन्फर्म मार्क घेतले
तर आपल्या बऱ्यापैकी जिल्ह्यांमध्ये 115 पर्यंत जरी आपण टोटल केली तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. याला फक्त 2-3 जिल्हे अपवाद असू शकतात, त्याच्यानंतर इतर वगैरे काही नसू शकतात. तर एनटीसी महिला आता माहित आहे सर्वसाधारण पुरुषांप्रमाणेच एनटीसी महिलांची पण मेरिट ही हाय जातच असते. तर आता सर्वात हायेस्ट मेरिट जर आपण विचार केला तर 128 लागलेली आहे. मुंबई सारख्या जिल्ह्यात 125 लागलेली आहे. त्याच्यानंतर काही जिल्हे 120 क्रॉस गेलेले आहे. ठाणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर, ग्रामीण, रायगड यांसारख्या ठिकाणी 120 क्रॉस गेलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं 100च्या आसपास पण मेरिट लागलेली आहे. महाराष्ट्रातील असे 5 जिल्हे आहेत की एनटीसी महिलांची मेरिट ही सर्वात कमी म्हणजे 100च्या आसपास लागलेली आहे. यवतमाळ सारख्या जिल्ह्यात 84 मार्कांवरच लागलेली आहे. बीड सारख्या जिल्ह्यात 87 मार्कांवर, भंडाऱ्याला 91 मार्कांवर, वाशिमला 94 मार्कांवर, तर मुंबई जीआरपीला 96 मार्कांवर अशा प्रकारे एनटीसीची मेरिट ही लागलेली आहे. तर आता 115 सेफ आकडा राहील. 115 जर केलं तर आपलं सिलेक्शन होऊ शकते. त्याच्यानंतर फक्त 2 किंवा 3 जिल्हे फक्त प्रत्येक कॅटेगरीसाठी असो 2 किंवा 3 जिल्हे 130च्या जवळ म्हणजे 127-28च्या जवळ जातात किंवा 120 क्रॉस जातात. त्याच्यानंतर सर्वचे सर्व जिल्हे हे 120च्या खालीच लागत असतात महिला कॅटेगरीचे. ओपनचा जर महिलांचा आपण विचार केला तर काही जिल्ह्यांमध्ये 135-138च्या दरम्यान मेरिट लागलेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये 100च्या आसपास ओपनच्या महिलांची पण मेरिट लागलेली आहे. बीड सारखा जिल्हा, सिंधुदुर्ग सारखा जिल्हा 138-135 मार्कांवर मेरिट लागलेली आहे. धुळे, नाशिक सारखा जिल्हा 130-132च्या दरम्यान मेरिट लागलेले आहे. त्याच्यानंतर जर आपण सोलापूर सिटी बघितलं फक्त 93 मार्कांवर, भंडारा सारख्या ठिकाणी 104 मार्कांवर, तर यवतमाळ सारख्या ठिकाणी 105 मार्कांवर मेरिट ही गेलेली आहे ओपन महिलांची. एससी महिलांचा जर आपण विचार केला तर एससी महिलांचा सर्वात टॉपचा जिल्हा जर आपण बघितला तर धुळे जिल्हा 131 मार्कांवर मेरिट गेलेली आहे. त्याच्यानंतर मुंबई सारख्या ठिकाणी 119 मार्कांवर. आता मुंबईला मेरिट ही लागतच असते कारण की सर्वात जास्त पब्लिकच सर्व मुंबईलाच पळालेली असते. तर नाशिक सिटी, बुलढाणा सारख्या ठिकाणी जर आपण बघितलं 119 मार्कांवर मेरिट ही लागलेली आहे. तर ठाणे, रायगड यांसारख्या ठिकाणी 116 मार्कांवर एससी कॅटेगरीच्या महिलांची मेरिट ही लागलेली आहे. तर आता 85 मार्कांवर फक्त ठाणे ग्रामीणला मागच्या वेळेस मेरिट हे लागलेले आहे. मुंबई जीआरपीला फक्त 93 मार्कांवर, तर त्याच्यानंतर यवतमाळ सारख्या ठिकाणी 94 मार्कांवर, पालघर सारख्या ठिकाणी 95 मार्कांवर. म्हणजे 6-7 जिल्हे असे आहेत की फक्त 100च्या आसपासच मेरिट तिथं गेलेलं आहे. मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी 97 मार्कांवर. तर एससी महिला कॅटेगरीसाठी जर बोलायचं झाल्यास तर 110च्या जवळपास जरी आपण टोटल केली तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी होतात. 115 जर केले तर बेस्ट, म्हणजे आपलं 115 सेफ आकडा आहे महिला कॅटेगरीसाठी. तर आपण इतकं जर टोटल केली तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. तर आता आपण जर बघितलं की 115 आपल्याला टोटल करावी लागणार आहे, म्हणजे 110 जरी केली तरी आपलं भरपूर होऊ शकते एससी कॅटेगरी. तर आता 110च्या आसपास जरी आपण टोटल केली तर आपण सेफ राहू शकतो. तर जिल्ह्यावर डिपेंड असते, पेपर पॅटर्नवर डिपेंड असते. 100च्या खाली पण मेरिट आपण बघितलेलं आहे एससी कॅटेगरीच्या महिलांची. तर प्रत्येक कॅटेगरी बद्दल आता 100च्या आसपास कुठं 100च्या आसपास मेरिट लागते, तर कुठं 115च्या आसपास, कुठं 127-28च्या दरम्यान मेरिट ही लागत असते. तर हा पेपर पॅटर्नचा फरक असतो, हा जिल्हा निवडीचा फरक असतो. जिल्हा आपल्याला व्यवस्थितच निवडावा लागत असतो आपण जेव्हा फॉर्म भरत असतो. सोबतच आता बऱ्यापैकी महिलांनी काहींकडे प्रकल्पग्रस्ताचं सर्टिफिकेट असते, तर त्या प्रकल्पग्रस्तावर अर्ज भरत असतात. तर तो एकदम चुकीचा निर्णय आहे, कारण की आपण महिलांचं जर आपल्याकडे 30% आरक्षण आहे तर आपण महिला कॅटेगरीतूनच आता ह्याच्या सर्व होमगार्ड असो, प्रकल्प असो, पोलीस पाल्य असो, या भानगडीतच पडायला नको. कारण की आपण फक्त महिला प्रवर्गातूनच आपण अर्ज करायला पाहिजे, तेच आपल्याला भरती होण्यासाठी सोपं जाऊ शकते. एनटीडी जर महिलांचा जर आपण विचार केला, एनटीडी महिला प्रवर्गाच्या महिलांमध्ये खूप आपल्याला फरक आपल्याला आढळून येतो. तर 125 काही जिल्ह्यांमध्ये 125 तर काही जिल्ह्यांमध्ये 100च्या आसपास मेरिट गेलेले आहे. प्रत्येक कॅटेगरीत हे असंच घडलेलं आहे. तर आता सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी 124 मार्कांवर, जळगाव सारख्या ठिकाणी 123 मार्कांवर, तर त्याच्या उलटच आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी फक्त 75 मार्कांवर मेरिट गेलेली आहे. नागपूर ग्रामीणला 101 मार्कांवर, चंद्रपूरला 103 मार्कांवर अशा प्रकारे मेरिट ही गेलेली आहे. आता जर आपण पुढचं बघितलं तर आता जर आपण ईडब्ल्यूएसच्या महिलांचा, आता काही जिल्ह्यांमध्ये तर ईडब्ल्यूएसच्या जागा खाली गेलेल्या आहेत. ईडब्ल्यूएसच्या महिलांची मेरिट तर ही खूप कमी लागलेली आहे. चंद्रपूरला 111, मुंबईला 115, सोलापूर ग्रामीणला 110, नाशिक ठाणेला 108, नांदेडला 73, बीड वर्ध्याला 74, ठाणे मुंबई जीआरपीला 76 अशा प्रकारे मेरिट ही लागलेली आहे. तर 100-105च्या दरम्यान जरी आपण टोटल केली तरी होऊ शकते. फक्त अपवाद
प्रत्येक कॅटेगरीसाठी अपवाद असतो 2-4 जिल्हे, त्याच्यानंतर मेरिट ही नक्कीच खाली जात असते. प्रत्येक वेळेस कॉम्पिटिशन असतेच, त्यामुळे आपल्याला घाबरून न जाता आपण फक्त या कॉम्पिटिशनला सामोरे जावे. आता जर आपण बघितलं, आता एनटीपी कॅटेगरीचं भंडाराला 100, मीरा भाईंदरला 98, कोल्हापूरला 85 अशा प्रकारे मेरिट लागलेलं आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये, टपच्या जिल्ह्यांमध्ये, आता बीड सारखा जिल्हा 136 मार्कांवर एनटीपी महिलांचं मेरिट हे लागलेलं आहे. तर अशा प्रकारे मेरिट हे बऱ्यापैकी कॅटेगरी आपण यामध्ये कव्हर केलेले आहे. तर एकच सांगायचं आहे, महिला कॅटेगरी जर सांगायचं झाल्यास तर महिला कॅटेगरीने जर 115, आता एससी एसटी ईडब्ल्यूएस आणि एसबीसी या कॅटेगरींनी जर 110 महिला कॅटेगरीसाठी बोलत आहे, तर 110च्या दरम्यान जरी आपण टोटल केली तरी आपलं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी आहे. तर आणि इतर ज्या राहिलेल्या उरलेल्या कॅटेगरी आहेत, तर त्यांनी जर आता 115च्या जवळपास जरी टोटल केली तर आपलं सिलेक्शन हे नक्कीच होईल. ओबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एससीबीसी आणि एनटीपी वगैरे ह्या ज्या कॅटेगरी आहेत उरलेल्या आहेत, तर यांनी 115च्या जवळपास आपल्याला टोटल करावीच लागणार आहे. आपण सर्वसाधारण पुरुषांचं बघितलं, महिला कॅटेगरीचं बघितलं, तर आता यामध्ये बऱ्यापैकी आपण सर्व कॅटेगरी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आता माहिती काढण्यासाठी भरपूर वेळ लागत असतो, तर व्हिडिओ जर नक्की आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं. सोबतच आता आपल्याला एसआरपीएफ असो, जिल्हा पोलीस असो, त्याच्यानंतर कारागृह असो, या 3-4 आपल्याला ग्राउंड मारायचे आहे. तर आपल्याला मी तुम्हाला एक स्पाइकचा बूट सजेस्ट करतो. तर हा स्पाइकचा बूट बऱ्यापैकी माझ्या मित्र परिवाराला मी विचारून हा तुम्हाला सजेस्ट करत आहे. तर हा तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच हा तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आपला सेपरेट स्पाइक आपल्याला जर 3-4 ग्राउंड आपल्याला मारायचे आहे, मायक्रो सेकंद जर आपले कव्हर होत असतील तर नक्कीच आपण हा बूट नक्कीच ऑर्डर करू शकता फ्लिपकार्ट वरती. तर आता हा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देतो. सोबतच आता तुम्हाला जर ही माहिती महत्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं. इतर मित्रांना आपण नक्कीच व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.